सगळ्यांना कल्पना आहे की अंबाझरी तलाव हे आपल्या नागपूर शहरातली एक महत्त्वाची वॉटर बॉडी हे पण आहे, आकर्षण केंद्र पण आहे। इथे जी काही जलपर्णी वाढलेली होती तर ती काढून घेण्यासाठी म्हणून आम्ही यावेळेस एक स्पेशल ड्राईव्ह जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने आम्ही आयोजित केला होता। त्यात महानगरपालिकेची आमची स्वतःची मशिनरी जी एक साधारण 10 पोकलेन्स आणि आमची स्वतःची एक 300 ते 350ची मॅन पॉवर जी आहे ती याच्यात आम्ही आता ती काम करत आहे। त्याचबरोबर हा नागरिकांसाठी पण एक जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांना पण या प्रोसेसमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं आणि आज खूप चांगला त्याला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे। रविवारी आज सकाळपासूनच बरेच नागरिक जे आहेत ते स्वतःहून आलेले आहेत। काही ऑर्गनायझेशन्स आहेत, स्विमर्स ग्रुप असतील, नंतर काही रनर्स ग्रुप आहेत, असे वेगवेगळ्या एनजीओज आणि संस्थांनी सुद्धा याला अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। जलपर्णी आता ही आम्ही पूर्ण क्लिअर करणार आहोत। तर तलावाच्या सरफेसवर जी दिसते आहे ती तर आम्ही प्रोसेस करून घेणार आहोत। कदाचित एका दिवसामध्ये होणार नाही, पण आणखी 1-2 दिवस अधिकचे लागतील, परंतु आमची टीम जी आहे ती कंटिन्यूअस काम करणार जोपर्यंत तो क्लिअर करत नाही। पण परमनंट याच्यामध्ये सोल्युशन काय आहे म्हणजे नेमकं आपल्याला मूळ कारण शोधायला लागणार आहे। त्यासाठी आम्ही नीरी संस्थेला एंगेज केलेलं आहे। त्यांनी एक याच्यामध्ये त्यांची जी टीम आहे ती अभ्यास करून आम्हाला सांगणार आहे की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे जो नाला आहे तो त्याच्यामधनं काही इश्यूज आहेत किंवा इतर काही मुद्दे आहेत। तर एकदा आपल्याला एक्झॅक्ट रिझन मिळालं तर मग त्याच्यावर आपल्याला परमनंट जे उपचार आहे ते करता येतील। जलपर्णी काढण्यासाठी म्हणून एक मदत म्हणजे एक मिशन जी आहे ती अजूनही आहे इथे जलदोस्त म्हणून जे आहे, परंतु त्याची कपॅसिटी जी आहे ती लिमिटेड आहे। तर त्याचा सध्या वापर जो आहे तो काही प्रमाणात ती स्वतः काढते किंवा मग जलपर्णी ढकलून जी किनाऱ्याला आणून मग तिथून मशिनरीजवरती आपण काढतो। तर त्याची लिमिटेड कपॅसिटी असल्यामुळे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आणखी पण उपाय करणं आवश्यक आहे।